मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय इतिहासाच्या काळ्या पानांमध्ये दडलेलं एक वास्तव, पेशवेकालीन समाज स्थितीची एक दाहक बाजू. गुलाम स्त्री ही केवळ वस्तू किंवा जनावर मानली जाणारी, तिचं जीवन पेशव्यांच्या दरबारात कोणत्या परिस्थितीत होतं, मराठीशाहीचे अंतरंग या पुस्तकात डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पेशवे रोजनिशीतील काही धक्कादायक नोंदी, संदर्भ व पुराव्यासह इथे मांडलेल्या आहेत, ज्या आपल्याला त्या काळातील गुलाम स्त्रियांच्या दुर्दैवी अवस्थेचा साक्षात्कार घडवून देतात. गुलामगिरी ही प्राचीन पद्धत होती, पण महाराष्ट्रातील, खास करून पुण्यातील पेशवे दरबारात या स्त्रियांचा कसा छळ झाला हे आजही काळजाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जीवनाचा दर्जा जनावरांपेक्षा कमी होता. काही खाजगी गुलाम तर काही सरकारी गुलाम मालमत्ता म्हणून वागवल्या जात होत्या. आज आपण पाहणार आहोत पेशवे रोजनिशीतील या दुर्दैवी स्त्रियांची कहाणी, ज्या केवळ वस्तूंच्या रूपात खरेदी विक्री होत होत्या. त्यांची मुक्तता आणि त्यांची शोषणाची चिथावणी देणारी ही सत्यता, हा इतिहास समजून घेणं आपल्याला त्या काळाच्या सामाजिक अवस्थेचा गहिरा शोध घ्यायला भाग पाडतो. मित्रांनो, काही चिंतनपर प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो. पेशवेकालीन काळात गुलामगिरीची प्रथा कशी होती आणि त्या स्त्रियांची नेमकी काय भूमिका होती? महाराष्ट्रातील गुलाम स्त्रियांची स्थिती कशी होती आणि त्या शिवकालातील स्त्रियांच्या परिस्थितीशी कशी तुलना करता येईल? काय फरक होता शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रिया आणि पेशवे काळातील ह्या स्त्रिया? पेशवे दरबारात गुलाम स्त्रिया कोणत्या प्रकारच्या कामांमध्ये गुंतलेल्या होत्या आणि त्यांचा दर्जा काय होता? पेशवे रोजनिशीतील गुलाम स्त्रियांच्या ऐतिहासिक नोंदींनी कोणते धक्कादायक सत्य उघड केले? खाजगी आणि सरकारी गुलाम स्त्रियांमध्ये काय फरक होता आणि त्या काळात त्यांच्या जीवनात काय भिन्नता होती? गुलाम स्त्रियांची खरेदी विक्री कशी केली जायची आणि त्यांच्या मुक्ततेसाठी कोणते नियम आणि पद्धती वापरल्या जायच्या? पेशवेकालीन समाजात भ्रष्ट गुलाम स्त्री संसर्गातून उद्भवलेली प्रायश्चित्त प्रकरणे कशी हाताळली जायची? मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठीशाहीचे अंतरंग डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या लेखानुक्रम 10 मधील महाराष्ट्रातील स्त्री गुलाम पृष्ठ क्रमांक 82 ते 94 वरील माहिती आपण घेतलेली आहे आणि यातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण मांडणार आहोत आणि जे शब्द अपमानकारक असू शकतात, कोणाच्या भावना दुखावू शकतात, ते शब्द मी टाळणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत गुलामगिरी अथवा दास्यत्व याची पद्धती आढळते. मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणात चालू राहिली. आधुनिक कालखंडात स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या युरोपियनांनी आफ्रिका खंडातील लाखो करोडो निग्रोंना श्वापदांप्रमाणे पकडून त्यांचा अमेरिकेत व्यापार केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. हिंदुस्थानात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार होत नव्हता हे खरे, पण गुलामगिरीची पद्धती राजरोसपणे ब्रिटिशांची सत्ता स्थिर होईपर्यंत चालू होती हेही तितकेच खरे. महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती. किंबहुना स्त्री गुलामांची खरेदी विक्री झाल्याच्या नोंदी जशा मराठी कागदपत्रात अनेक मिळतात तशा पुरुष गुलामांच्या मिळत नाहीत. परंतु पुरुष गुलामांना पोरगे असे म्हणत आणि त्यांचा जन्म स्त्री गुलामांच्या म्हणजे गुलाम स्त्रीच्या पोटी झालेला असे, अशा पोरग्यांच्या मात्र नोंदी मिळतात. असे पोरगे आपल्या आईबरोबर विकले जात आणि ते मात्र गुलाम समजले जात, पण त्यांची पुढची पिढी मात्र गुलाम समजली जात नसे. गुलाम स्त्रियांचा व्यापार करणारे चारण हेडे हे लोक असत. गुलाम स्त्रिया जशा विकावयास आणत तशा प्रकारे पुरुष गुलाम विकावयास आणल्याच्या नोंदी मिळत नाहीत. स्त्रियांना गुलाम कशा प्रकारे केले जात होते? रियासतकार सरदेसाई यांनी संपादित केलेल्या पेशवे दप्तराच्या 8व्या खंडात प्रस्तुत विषयावर एक अत्यंत महत्त्वाचा कागद प्रसिद्ध केला आहे. इंग्रजांची धारवाड आदी कर्नाटकातील प्रदेश जिंकून घेतल्यावर ऐतदेशीयांच्या रूढी चालीरीतींविषयी जेवढी माहिती मिळेल तेवढी गोळा करण्याचा उद्योग सुरू केला होता. गुलामगिरीविषयी त्यांनी धारवाडमधील मराठी माहितगारांकडून माहिती घेतल्याचे दिसते. कागदात एकूण 30 कलमे असून त्यांचे स्वरूप सवाल जवाबासारखे आहे. त्यातून तत्कालीन समाजात रूढ असणाऱ्या गुलामगिरीच्या पद्धतीवर मोठा प्रकाश टाकला जातो. उदाहरणार्थ, कागदात पहिला सवाल असा विचारला गेला आहे की किती जात
गुलाम बंदी आहेत. ब्राह्मण खेरीज करून वरकड इतर जातीचे गुलाम बंदी आहेत. ही दुसऱ्याची घरी ताबेदारी राहतात. धेड मांग यात मात्र गुलाम बंदी बहुत करून नाही, कारण की त्या जातीचे मनुष्य इतर उंच जातीचे घरी राबाव्यास उपयोगी नाही. सबब या 4 ओळींवरून कितीतरी गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे समाजातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्णातील कोणाही स्त्री पुरुषाला गुलाम केले जात नसे. तसेच समाजातील सर्वात कनिष्ठ वर्ण ज्यांना अंत्यज म्हटले जात असे अशा अतिशूद्र वर्णातील स्त्री पुरुषांनाही गुलाम केले जात नसे. दोन्ही वर्णाबाबत कारणे सर्वस्वी भिन्न होती. ब्राह्मण वर्ग सर्वश्रेष्ठ, भूलोकीचे देवच, त्यांना गुलाम कसे करता येईल आणि अंत्यज हे अस्पृश्य, त्यांच्याकडून कामे करून घ्यायची तर दारोदारी सर्वत्र विटाळ होणार, तेव्हा त्यांना गुलाम करून काहीच उपयोगाचे नाही. तेव्हा समाजातील ब्राह्मण व अंत्यज असे 2 वर्ग सोडल्यास इतर सर्व जातीतील लोक, विशेषतः स्त्रिया, गुलामगिरीस बळी पडत असत. अशा स्त्रिया म्हणजे गुलाम स्त्री म्हणून समाजातील प्रतिष्ठित लोक, विशेषतः ब्राह्मण सरदार मंडळी व अधिकारी लोक विकत घेऊन आपल्या पदरी बाळगत 18व्या शतकात अनेक राज्ये हिंदुस्थानात, विशेषतः दक्षिणेत उदयास आली. त्यांच्या एकसारख्या लढाया, लष्करी महिमा, मुलुखाची लुटालूट होत असे. धारवाडचा कागद सांगतो की लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगणा लुटीचे समयही कोणी पुरुषास धरीत नाही. गावगणा लुटीचे समय बायकास अगर मुलीस मात्र धरून आणतात, परंतु सलुकानी देत नाहीत. बायका मुली लुटून आणल्या त्या गुलाम स्त्रिया होतात, त्याच देशी असल्यावर विकतात. पुरुष कोणी सलुखाने बोली करिता देतात अथवा मातब्बर पाहून बोली धरून आणतात. ही काही गुलामासारखे नव्हेत. बोली धरून नेल्यास देशी गेल्यावर विकीत नाहीत, बोलीच्या खंडाचा एवजा आल्यावर सोडतात. यावरून स्पष्ट होते की परचक्राच्या वेळी गावीच्या गावी लुटली जात. त्यावेळी स्त्रियांना व मुलींना पकडून त्यांना गुलाम म्हणून विकले जाई. याशिवाय एखाद्या स्त्रीवर बदकर्म केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तिला सरकारमार्फत गुलाम स्त्री केले जाई. धारवाडचा कागद म्हणतो, शूद्र वगैरे नीच जातीची स्त्री वाईट कामात सापडली असता तिच्या भ्रतारास अगर तिला दंड द्यावयास सामर्थ्य नसल्यास, विशेष प्रसिद्धीच्या ग्रहस्थाची नसल्यास, क्वचित कोठे एखादा मक्तेचा मामलेदार जो गुलाम स्त्री करून कोठीत ठेवून कोणास देत होता अथवा विकित होता, यास शास्त्र नाही. जुलमाने गुलाम स्त्री करीतात. शास्त्रात गुलाम स्त्री करावी असे नाही. काही दंड, काही प्रायश्चित असे आहे. त्यात दंडाऐवजी गुलाम स्त्री करतात जुलमाने. बदकर्मात एखादी स्त्री सापडली म्हणजे तिला गुलाम स्त्री करावी ही गोष्ट शास्त्रसंमत नाही असे जरी या कागदात म्हटले असले तरी समाजातील वस्तुस्थिती वेगळी होती. वाईट स्त्रीला गुलाम स्त्री करण्याची रीत समाजसंमत होती. एवढे खरे दिसते की प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीच्या संदर्भात तिच्याकडून सरकार गुन्हेगारी दंड म्हणून जबर रक्कम घेऊन प्रकरण मिटवित असे. उदाहरणार्थ सन 1759-60 सालची पेशवी रोजनिशीमधील एक नोंद दिलेली आहे. त्या काळी भयंकर दुष्काळ पडत हजारो लाखो माणसे अन्नाविना तडफून मरत. अशा वेळी आईबाप आपली मुली विकत असत. अशी मुली विकत घेणाऱ्यांच्या घरी गुलाम म्हणून राहत असत. अशा मुली मोठ्या झाल्या की त्या गुलाम स्त्री म्हणून घरोघरी दारोदारी काम करत असत. या गुलामांच्या कामाचे स्वरूप कसे होते? धारवाडचा कागद पुरुष गुलामाच्या कामांविषयी सांगतो की त्यांनी घरचे काम, मालक जे हुकूम करतील ते, घोड्याची खिजमत व आपली खिजमत, घर सारवणे, धुणे वगैरे जे काम पडेल ते या शेतकामात सुद्धा करावे. बासन बर्तन मालणे सुद्धा. पुढे स्त्री गुलामाच्या म्हणजे जी स्त्री गुलाम असेल त्यांच्या कामाविषयी म्हटले आहे की गुलाम स्त्री काम म्हणजे घर सारवण, भांडी घासणे, धुणे धुवावे, शेतकाम करावे, गुराची चाकरी करावी, राखण करावी व हर एक पडले काम धनी हुकूम करतील दळण कांडण सुद्धा करावे. एवढे धनी आपल्या इष्ट करीताही गुलाम स्त्रीला ठेवतो. गुलामासही उच्च नीच जातीचा भाव सोडून जात असे. उच्च जातीचा गुलाम सहसा नीच जातीच्या मालकाकडे राहत नाही. कागद पुढे म्हणतो, परंतु बंदीची जात उंच आहे तरी बहुत करून नीच घरी राहत नाही. उंच घरी नीच जातीची राहिल्यास आपल्या नीच जातीच्या प्रती काम करावे. कदाचित उंच जातीची नीच जाती मुसलमान वगैरे यांनी घेतल्यास जाती भ्रष्ट होऊन नीच जातीप्रती राहती. हे बहुतेक करून नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत
चाल आहे. कोणत्या समाजातील असत ह्या गुलाम स्त्रिया? तर तत्कालीन कागदपत्राचे अभ्यास करताना गुलाम स्त्रिया कोणत्या समाजातून येत असत याची थोडी बहुत कल्पना येते. सन 1746 साली आवजी कवडे या अधिकाऱ्यांनी सातारच्या शाहू छत्रपतींकडे 5 गुलाम स्त्रिया व 2 पोरगे पाठविल्याची एक नोंद पेशवे दप्तरात मिळते. पुण्यात सन 1762-63 साली पेशव्यांकडे एकूण 197 गुलाम स्त्रिया होत्या. त्यांना दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने 1303 रुपयाची लुगडी व चोळखंड घेतल्याची भली मोठी यादी पेशवे रोजनिशीत प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये थोरली कोठी, थट्टी, नाटकशाळा, हुजूर पागा, मुकदाब कोठी, पार्वतीबाई, रमाबाई यांच्याकडे असणाऱ्या गुलाम स्त्रिया नावांवर नजर टाकली तरी त्या कोणत्या जातीच्या कोणाकडून मिळाल्या याचा बोध होतो. याची पूर्ण यादी इथे दिलेली आहे. गुलाम स्त्रियांचा दर्जा एखाद्या जनावरासारखा किंवा वस्तूसारखा. तत्कालीन समाजात गुलाम स्त्रियांचा दर्जा काय होता याविषयी एखाद दुसरा तत्कालीन कागदपत्रावरील नोंद पाहिली तर ध्यानात येईल. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील 1764-65 सालची एक नोंद येथे दिलेली आहे. त्यात सर्व माहिती दिलेली आहे. त्यातील नोंदी स्वयंस्पष्ट आहेत. त्यात अधिक टिप्पणी करण्याची गरज नाही. पेशवे रोजनिशीत या गुलाम स्त्रियांच्या खरेदी विक्रीच्या अनेक नोंदी आढळतात. त्यातील काही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यावर होणाऱ्या उत्तर कार्यात ब्राह्मणास दान म्हणून गुलाम स्त्रिया दिल्या जात. ही नोंद इथे केलेली आहे. ही नोंद पहा. केशव महादेव फडके मृत्यू पावले. त्यांचे उत्तर कार्याबद्दल ब्राह्मणास द्यावयास शेषाद्री शास्त्री यांचे स्त्री जवळून पुण्यात गुलाम स्त्री कस 180 रुपयास खरेदी केली. त्याची जकातीचा आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे म्हणून भिकाजी विश्वनाथ कमाविसदार जकात प्रांत पुणे व जुन्नर यांचे नावे सनद. गुलाम स्त्री ही एकदा वस्तू विनिमयाचे साधन मानले गेले की मग इतर वस्तूंप्रमाणे तिची देवाणघेवाण होणे स्वाभाविकच होते. काही वेळा कर्जफेडीसाठी गुलाम स्त्रियांचा वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ चिमाजी जगताप खिजमतगार यांनी आपली गुलाम स्त्री धोगी कर्जामध्ये नारायणजी प्रभू यास 30 रुपयास मौजे असदे तर्फ सेदोर येथे विकत दिली. तिचे जकातीचा आकार यास माफ केला असे तरी तगादा न करणे म्हणून आनंदराव भिकाजी रास्ते यांचे नावे सनद. एखादे गुरु भटकत राहते, त्याला कोणी मालक असत नाही. असे गुरु सापडले तर त्याला चुकारूंचे गुरु म्हणतात. अशा प्रकारे भटकत आलेल्या गुलाम स्त्रिया चुकारीची गुलाम स्त्री असे म्हटले जात असे. कोनेर त्रिंबक नावाच्या सरकारी अधिकाऱ्यास अशीच एक चुकारीनी गुलाम स्त्री मिळाली. त्या संदर्भातील बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशीतील नोंद आहे. ती कशी? कोनेर त्रिंबक यांचे नावे सनद लिहून दिली की मशार निल्हे विनंती केली की आपणास चुकारीची एक गुलाम स्त्री कास एक सापडले आहे, तेवढी आपणास बक्षीस करून द्यावी म्हणून त्यावरून तुह्यास सदरील चुकारी वर हुकूम बक्षीस केली असे म्हणून सनद लिहून दिली. या गुलाम स्त्रियांची खरेदी विक्री करणारे जे चारण हेडे वगैरे प्रकारचे लोक असत त्यांचे व्यवहार कसे चालत यावर प्रकाश टाकणारा एक कागद पेशवे दप्तरात मिळतो. सवाई माधवराव पेशव्यांचे हे सन 1780 सालचे आज्ञापत्र आहे. आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान लालखान व मालिक खान व परीखान व तुम्हापासून गुलाम स्त्रिया म्हणून खरेदी करून ताज्या बराबर कोकणात पेशवे बंदरी नेऊन ब्राह्मणास वगैरे लोकास विकित होते. परंतु त्या गर्ती बायका असे पेंडचे जकाती यास व हुजूरचे गाडदी येथे होते त्यास कल्ले. त्याचवरून त्यांनी बायका व चारण यास सरकारात आणून हवाली केल्या. त्याची चौकशी करिता बायकाचे जबानीत लिहिले घडले की आम्हास चारणांनी फेतावून नेले आणि विकित होते. त्याचवरून चारणात पुसता त्यांनी तेहून दिले की आम्ही लालखान व मालिक खान वगैरे देवठाण तकर याचपासून खरेदी केले आहेत, ते दाखवून देतो म्हणून त्याचवरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी येविसीची चौकशी करावी लागते. सबब ढलाईत आसामी 2 पाठविले आहेत. याचबरोबर देखत आज्ञापत्र हुजूर येणे. गुलाम स्त्रियांचे 2 प्रकार, खाजगी आणि सरकारी. समाजातील प्रतिष्ठित लोक आपल्या घर कामासाठी बाजारातून एखादी गृहोपयोगी वस्तू आणावी त्याप्रमाणे गुलाम स्त्रिया विकत आणत असत. सर्वात अशा स्त्रीवर मालकाची पूर्ण मालकी असे, तो तिला दुसऱ्याला विकू शकत असे किंवा
ब्राह्मणास दानही देऊ शकत असे. तिला मुक्त करणे हे मालकाच्या मर्जीवर असे. बहुधा अशा स्त्रिया स्वतःला मुक्त करून घेण्याच्या भानगडीत पडत नसत, कारण मुक्त झाल्या तर त्यांना कोण आधार देणार यापेक्षा प्राप्त परिस्थितीत समाधान मानून त्या राहत असत. सरकारी गुलाम स्त्रिया म्हणजे सरकारच्या मालकीच्या अथवा सरकारच्या ताब्यात असणाऱ्या गुलाम स्त्रिया. पेशवे काळात मराठ्यांची सत्ता महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर हिंदुस्थानात अनेक प्रांतात पसरली. पेशव्यांचे अनेक सरदार उत्तरेत महिमा करू लागले. काहींचे वास्तव्य तिकडेच घडू लागले. हे सरदार आपल्या धन्याकडे म्हणजे पेशव्यांकडे उत्तर हिंदुस्थानातून ह्या गुलाम स्त्रिया पाठवित असत. उदाहरणार्थ सन 1748-49च्या एका नोंदीत उत्तरेतील पेशव्यांचा सरदार गोविंदपंत बोंदेले यांनी पेशव्याकडे 10 गुलाम स्त्रिया पाठविल्याचा उल्लेख येतो. मागे उल्लेखलेल्या 197 गुलाम स्त्रिया यादीत काही गुलाम स्त्रियांच्या समोर शमशेर बहादरांपैकी, गोविंद बल्लाळपैकी अशी जी माहिती दिली आहे ती याच अर्थाने होती. सातारची शाहू महाराज व पेशवा बाळाजी बाजीराव यांची भेट झाली असता महाराजांशी पेशव्यास बटकीच्या 10-11 वर्षाच्या 2 सुंदर मुली नाच गाण्यासाठी पाठवून देण्याची आज्ञा केल्याचा एका पत्रात उल्लेख येतो. सन 1760 साली बाळाजी बाजीराव उत्तरेच्या स्वारीवर असता खानदेश प्रांतातील आपला अधिकारी कृष्णाजी विश्वनाथ याच गुलाम स्त्रियांच्या प्रयोजनाविषयी काय लिहितो पहा. कृष्णाजी विश्वनाथ प्रांत खानदेश यास पत्र की सरकारात गुलाम स्त्रिया प्रयोजन आहेत, तरी पाय उतारा धावयावा योग्य काळ्या उंच बळकट सडसडीत या बाणीच्या खरेदी करून असामी 10 आणून ठेवणे, खासा स्वारी देशी आल्यावर पाठवून देणे. म्हणून याचा अर्थ पेशवा पालखीतून प्रवास करीत असता त्यांच्याबरोबर त्यांच्या सरबराईत राहू शकणाऱ्या, पालखीबरोबर सतत पडू शकणाऱ्या गुलाम स्त्रिया त्याला गरज होती. अशा खास कामासाठी मागवलेल्या अथवा ठेवलेल्या गुलाम स्त्रियांना सरकारातूनच काही मुशाहिराही मिळत असावा. प्रसंगी काही बक्षिसादाखल रक्कम मिळत असावी. पहा नारो त्र्यंबक यांसी सनद की तालुके मजकुरी गुलाम स्त्रिया शिंदिनी आहेत. त्या दारूखान्याचे काम करतात, मेहनत फार पडते. जंजिरे मजकुरी सर सुभाची स्वारी झाली ते समय गुलाम स्त्रिया अर्ज केला त्यावरून ₹30 सालाबादची निमखेरीज 1 साला देर असामीस ₹1 दिले. ते बक्षीस खर्च लेणे मजुरा असेत म्हणून. याशिवाय पेशव्यांची घरातील स्त्रिया आपल्या सेवा चाकरीसाठी काही गुलाम स्त्रिया विकत घेऊन जोड बाळगीत. या प्रकारच्या गुलाम स्त्रियांना चांगल्या प्रकारे वागविले जात असावे असे वाटते. प्रसंग विशेषी त्यांना बक्षिसी वगैरेही मिळत असावी. पण अशा प्रकारे पेशव्यांच्या निवासस्थानी शनिवार वाड्यात काम करणाऱ्यांची संख्या फार थोडी असावी. बाकीच्या गुलाम स्त्रिया पेशव्यांचे शिकारखाना, दारूखाना, तोफखाना, पागा इत्यादी जे 18 कारखाने होते त्याकडे कामात असत. निरनिराळ्या किल्ल्यांवर बांधकामाची, दारू तयार करण्याची कामे चालू असत. त्यावर गुलाम स्त्रिया ठेवल्या जात. विशेषतः बदकर्मात सापडलेल्या स्त्रियांना शिक्षा म्हणून गुलाम स्त्रिया म्हणून अशा कामावर पाठविल्या जाई. पेशवे रोजनिशीत याची नोंद सापडते. खाजगी गुलाम स्त्रीने मालकाच्या घराबाहेर पडून जारकर्म केले तर सरकार त्याची दखल घेऊन त्यांना शिक्षा म्हणून सरकारी ज्या गुलाम स्त्रिया आहेत त्या दाखल करत असे. सन 1772च्या एका नोंदीत पुण्यातील काही खाजगी गुलाम स्त्रियांनी फ्रेंच इस्माकरिता गेल्या तेव्हा सरकारने त्यांना अटक करून सरकारी इमारतीच्या कामावर पाठवले. फरासी राजजवळ बटकी पुण्यात गेल्या सबब त्या जातीखेरीज करून किल्ले सिंहगड येथे पाठविल्या आहेत. भ्रष्ट गुलाम स्त्रियांच्या संसर्गातून उद्भवलेली प्रायश्चित्त प्रकरणे अंत्यज जातीतील स्त्रियांना गुलाम स्त्रिया केल्या जात असे हे मागे सांगून झालेलेच आहे. पण काही वेळा उच्च जातीच्या गुलाम स्त्रियांच्या अंत्यजाशी संबंध आल्याची उघडकीस येई किंवा अंत्यज जातीची स्त्री आपली जात लपून उच्च जातीच्या घरी गुलाम स्त्री म्हणून राही. अशा वेळी घरीदारीच्या वावरामुळे जो विटाळ होई तो भयंकर भ्रष्टाचार व पाप मानले जात असे. अशा वेळी ब्राह्मण वृंदांकडून संबंधितांच्या प्रायश्चित्ताचा विधी सांगितला जाई. प्रायश्चित्त घेतल्यावर या मंडळींचे शुद्धीकरण होई. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात घडलेली ही गोष्ट आहे. तालुके शिवनेरचा मामलेदार बाळाजी महादेव याच्या घरी प्रभू जातीची एक गुलाम स्त्री होती. सुमारे 2.5 वर्षे ती घरातील झाडणे, सहारवणे, भांडी घासणे, भाज्या चिरणे, बिछाणे घालणे ही सर्व कामे करीत असे. एक दिवस तिने पूर्वी अंत्यजाशी व्यभिचार केल्याची गोष्ट उघड झाली तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. ब्रह्मवृंद खवळून गेला. अंत्यजाशी संबंध झालेल्या स्त्रीचा विटाळ सतत 2.5 वर्षे ब्राह्मण कुटुंबांशी होणे ही त्या काळातील मोठी अधर्माची बाब होती. पण ब्रह्मवृंदांजवळ अशा प्रकारचे धार्मिक गुन्ह्यासाठी विविध
प्रायश्चित्ते तयार असत. त्यांनी बाळाजी महादेवराव प्राजापत्य प्रायश्चित्त सांगितले. हे प्रायश्चित्त बाळाजी, त्याची पत्नी, त्याची आई, त्याची चुलत बंधू, त्याचे पुत्र, त्याची सून या सर्व मंडळींनी घ्यायचे होते. एकूण 1600 ब्राह्मणांना उत्तम प्रकारचे भोजन दक्षिणेसह द्यायचे होते. त्यासाठी 3000 रुपये खर्चाची मर्यादाही घालून दिली होती. ही ब्राह्मण भोजने जुन्नर, नाशिक, पुणतांबे व पुणे येथील वैदिक, अग्निहोत्री, श्रोत्री, पंडित, अध्यापक अशा ब्राह्मणांसाठी विधीपूर्वक घालावीत अशी अट घातली गेली होती. या प्रायश्चित्त विधीने घरातील माणसे शुद्ध होणार होती, पण घरातील जमीन, भिंती, खांब, कपाटे, भांडेकुंडी, धान्य, वस्त्रे यांना झालेला विटाळ कसा घालवावा हेही ब्रह्मवंदनाने सांगितले होते. ते येणेप्रमाणे गृहातून वस्त्र, पात्र, धान्यादी बाहेर काढून गृहभूमीचे खनन दहन करून संमार्जन करून गायींचे परिभ्रमण अधिक करून प्रायश्चित्तोक्त ब्राह्मण भोजन करावे. कलम 1. घरातील मृत्तिका भांडी असतील ती त्यागावी व पाक संबंधी लाकडाची पात्रे असतील ती टाकावी व पाट असतील ती तासून घ्यावी. चौकटी, कवाडे, खांब खरवडून धुवावे. कलम 1. तांब्याची व पितळीची भांडी वगैरे धातूंची भांडी असतील ती तावून घ्यावी. कथलाची असतील ती आठवावी. कलम 1. सर्व वस्तू मात्रांवर पंचगव्य प्रोक्षण करावी व घरच्या देवांची अर्चशुद्धी करावी. कलम 1:19. दुसरे उदाहरण आहे की प्रत्यक्ष अंत्यज स्त्रीचा ब्राह्मण कुटुंबात झालेल्या विटाळाचा ही गोष्ट आहे. 1795 म्हणजे ऐन पेशवाईतील बाजीराव मोरेश्वर भावे यांच्या घरात एक गुलाम स्त्री होती. ती जातीची शूद्र असल्याची 4 महिन्यानंतर उघडकीस आले. तेव्हा बाजीराव मोरेश्वराच्या कुटुंबात इतर प्रायश्चित्त सांगितले गेलेच, पण त्याच्या शेजारी राहणाऱ्या नरहर गोपाळ यांचे ब्राह्मण कुटुंबासही प्रायश्चित्त घ्यावे लागले. दोन्ही कुटुंबांच्या घराच्या दरम्यान भिंत होती, पण दोन्ही कुटुंबांची विहीर एकच होती. तेव्हा तिचे पाणीही विटाळले. सबब शेजाऱ्यांसही प्रायश्चित्त. गुलाम स्त्रीची मुक्तता कशी होई? दुष्काळात ज्या मुली विकल्या गेल्या, अगर कोणी स्वतःच विकून घेतले असेल, त्यास त्यांच्या जातीतील लोकांनी खटपट केली तर सुटकेची आशा असे. ज्ञातीतील लेकरू ज्ञातीत यावे या न्यायाने त्या ज्ञातीतील लोक प्रयत्न करून काही रक्कम मालकास मोबदला देऊन गुलाम स्त्री झालेल्या मुलीस परत ज्ञातीत आणीत, म्हणजे मुक्त करीत. पण एरवी गुलाम स्त्रीची मुक्तता ही मालकाच्या मर्जीवर असे. काही प्रसंगी गुलाम स्त्री पळून जाई, पण अशा घटना क्वचितच होत असे दिसते. सरकारी गुलाम स्त्रीच्या बाबतीत पळून जाण्याचे प्रकार अधिक दिसतात. खाजगी गुलाम स्त्री बहुधा सर्व हयातभर मालकाच्याच घरात राहत असे. सरकारी गुलाम स्त्री म्हातारी झाल्यावर दयाळू सरकार तिला सोडून देत असे. पेशवे रोज निश्चित नोंद पहा. पागा दिमंत बाबा महात याचे पागेज गोविंदराव मांजरेपैकी बटीक सरकारची आहे. ती म्हातारी झाली, बहुत दिवस चाकरी केली, सबब ती सोडून दिली असे. तरी पागा मजकुरी बटीक सोड खर्च लिहिणे आणि सोड देणे म्हणून सोडचिठ्ठी. काही प्रसंगी सरकारी गुलाम स्त्रीकडून नवी गुलाम स्त्री घेऊन तिला सोडचिठ्ठी दिली जाई. उदाहरणार्थ, सखी गुलाम स्त्री दिमंत पागा हुजूर हिस अभयपत्र की तुझ पासून नवी गुलाम स्त्री सरकारात येऊन तुझला सोड दिली असे. तरी तू हर कोठे सुखरूप राहणे, तुझकडे सरकारचा लांझा नसे म्हणून पत्र. 1785 सालची सिंहगडवरील गुलाम स्त्रीच्या संदर्भात एक अशीच नोंद आहे. मेघी व तिची लेक कृष्णी या 2 गुलाम स्त्रिया सिंहगडावर दारूखान्याच्या कोठीवर कामास होत्या. मेघी 60-70 वर्षाची म्हातारी झाली व कृष्णी काम करताना पडून अधू झाली. त्या दोघींनी एक नवी तरुण गुलाम स्त्री मोबदल्यात देऊन सुटकेची याचना केली. सरकारने ती मान्य केली. सरकारी गुलाम स्त्रियांना त्यांच्या कामात थोडा बहुत मोबदला पैशाच्या रूपाने मिळत असावा. असे पैसे साठून मग या गुलाम स्त्रिया एखादी तरुण गुलाम स्त्री विकत घेऊन ती आपल्या मोबदल्यात सरकारात देत असत, असे कागदपत्रांच्या अभ्यासावरून स्पष्ट होते. अर्थात सर्वच गुलाम स्त्रियांना असे करणे शक्य होत असेल असे नाही. त्यांना शक्य होत नसेल त्यांना म्हातारपणी सरकार सोडून देत असे. अशा असहाय्य अवस्थेतील गुलाम स्त्रीचे जीणे कसे होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. आज आपला देश व त्यातील समाज स्वतंत्र आहे. भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण राहत आहोत. आजच्या पिढीला आपल्या देशात अवघ्या 200 वर्षापूर्वी गुलामगिरी अस्तित्वात होती हे सांगूनही पटणार नाही. तथापि ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. अर्थात जो समाज आपल्यातील आया बहिणींना पती निधनानंतर त्यांच्या चित्तेवर चढवून जिवंतपणे जाळत होता, त्या समाजात स्त्रियांची जनावराप्रमाणे खरेदी
खरेदी विक्री होत असे. या घटनेचे आश्चर्य खरे तर वाटावयास नको आहे. मित्रांनो, इतिहासाच्या या धड्यातून आपण आज जे काही शिकलो ते म्हणजे एका समाजातील स्त्रियांच्या प्रती झालेली क्रूर वागणूक आणि त्यांची दुर्दशा. गुलाम स्त्री ही केवळ एक वस्तू मानली गेली. तिचं जीवन तिच्या हाती नव्हतं. ती कोणाच्या तरी आदेशानुसार चालवली जात होती. आजच्या मुक्त आणि प्रगल्भ समाजात आपल्याला हा इतिहास केवळ शिकण्यापुरता नसून त्यातून शिकणं आवश्यक आहे. पेशवे रोजनिशीतील या नोंदींनी आपल्याला त्या काळातील अंधकारमय सत्याचा उलगडा केला आहे. गुलाम स्त्रिया कशा प्रकारे खाजगी आणि सरकारी मालमत्तेच्या रूपात वागवल्या गेल्या, त्यांच्या खरेदी विक्रीच्या क्रूर पद्धती आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या कथा आजही काळजाला वेदना देणाऱ्या आहेत. ही कहाणी केवळ इतिहासाची नाही तर मानवी प्रतिष्ठेची, समानतेची आणि स्वातंत्र्याची आहे. हा काळ आपल्याला आठवण करून देतो की मानवी हक्कांचा आदर आणि स्त्री शक्तीचा सन्मान हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मुख्य पाया आहे. याच इतिहासातून आपण भविष्याचा मार्ग शोधू शकतो. एक असा समाज जिथे प्रत्येक व्यक्तीला तिचा हक्क आणि सन्मान मिळेल. आणि म्हणूनच आज आपण फक्त इतिहास उलगडत नाही तर एक अशी शिकवण देत आहोत जी पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा जरूर फॉरवर्ड करा. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.